केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत एक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या लाभार्थ्यांच्या यादीत मोठा फेरबदल होणार आहे. या योजनेचा लाभ आता कुटुंबातील केवळ एकच व्यक्तीला देण्यात येणार आहे आणि हे नियम ई-केवायसी प्रक्रियेद्वारे सुनिश्चित केले जाईल. नवीन नियमावली आणि त्याचे परिणाम काय आहेत ते समजून घेऊया. तर पीएम किसान योजनेच्या नवीन नियमानुसार कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, मुलगी यापैकी केवळ एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल. यामुळे एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांना लाभ मिळण्याची प्रथा बंद होईल. जर कुटुंबातील इतर सदस्यांना लाभ मिळवायचे आढळल्यास तर त्यांचा पत्ता कट केला जाईल. ई-केवायसी अनिवार्य करण्यात आलेली आहे. सरकारच्या नवीन गाईडलाईन्स अनुसार लाभार्थी शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे. पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. ई-केवायसी न केल्यास 19वा येणारा हप्ता तुम्हाला मिळणार नाही. आर्थिक मदत आणि हप्त्याची वितरण प्रक्रिया काय आहे ती समजून घेऊया. तर केंद्र सरकार दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत शेतकऱ्यांना देते, जी थेट लाभार्थ्यांच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे जमा केली जाते. ही रक्कम 3 हप्त्याच्या समसमान हप्त्यामध्ये दिली जाते. प्रत्येक हप्ता हा 2,000 रुपयांमध्ये आहे. सध्या या योजनेत एकूण 18 हप्ते जमा करण्यात आले आहेत आणि आता शेतकऱ्यांना 19व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. हा हप्ता फेब्रुवारी 2025 च्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर अपात्र कोण असणार आहे ते देखील समजून घेऊया. तर या योजनेतून आयकर भरणारे, नोकरदार, अल्पभूधारक आणि संवैधानिक पदे धारण केलेल्या व्यक्ती वगळल्या जातील. आजी माजी मंत्री, आमदार, खासदार, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि निवृत्ती वेतन 10,000 रुपयांपेक्षा जास्त घेणारी व्यक्ती या योजनेच्या पात्रतेच्या बाहेर आहे. अशा प्रकारचे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असे अपडेट आहे की कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळणार आहे. आता ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात येणार आहे. त्यामुळे तुमच्या कुटुंबात किती लाभ घेत आहेत आणि तुमच्या कुटुंबातील किती सदस्य या योजनेसाठी पात्र आहेत ते सरकारला कळणार आहे आणि त्याच्या माध्यमातून जे या योजनेसाठी अपात्र आहेत त्यांचे नाव कट करण्यात येणार आहे. अशा प्रकारची महत्त्वपूर्ण अपडेट होती. ही माहिती तुमच्या इतर नातेवाईकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. तसेच या योजनेसंदर्भाच्या आणि सरकारी योजनेसंदर्भाच्या महत्त्वपूर्ण अपडेट, सरकारी योजनेची माहितीची व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.